ओके. आज खूप छान दिवस आहे. बुद्ध पौर्णिमा आहे. पौर्णिमा बरोबर गुरुवारी आपल्या ध्यानाच्या वेळी आहे. त्यामुळे एक छान योग जुळून आलाय. तर आपण एक असं छान पौर्णिमेचं असं ध्यान करणार आहोत. मॅनिफेस्टेशनचं ध्यान करणार. म्हणून मी ते पाणी आणि कागद पेन असं आणायला सांगितलं. तर छोटस आपण एक त्याच्या म्हणजे ध्यान करायच्या आधी आपण एक छान प्रोसेस करूया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे एरवी पण आपण जेव्हा इथे रामरक्षा म्हणतो किंवा बाकी कुठची स्तोत्र वगैरे म्हणतो, आपल्या इथे ग्रुप चॅन्टिंग आपण घेतो इथल्या ग्रुप बरोबर. तर तेव्हा आपण एक पाण्याचं भांड जवळ ठेवतो, म्हणजे ते व्हायब्रेशन्स त्या पाण्यामध्ये जातात आणि मग ते पाणी आपण पितो. ह्याचे आपण स्वतः म्हणजे मी पण स्वतः ह्याचे खूप छान अनुभव घेतलेले आहेत. तसंच आपण एक प्रकारे करणार आहोत की आपण जे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे मेडिटेशन करणार, आपण ज्या व्हायब्रेशन्स क्रिएट करतो मेडिटेशन मध्ये, आणि आपण एक मंत्रही म्हणणार आहोत, चंद्राचा मंत्र. त्यात तो मी स्क्रीनवर नंतर शेअर करेन, त्यामुळे तुम्हाला येईल आणि तुम्हाला मी ग्रुपवर टाकते, म्हणजे तुम्हाला तो इकडे जे आहे. तर मी ते जरा परत तो मेसेज फॉरवर्ड करतेस ग्रुपवर लिंक. त्या काकींना मिळत नाही. हा, तर आपण काय करणार आहोत पहिल्यांदी, त्याच्या मागचं एक हे जाणून घेऊया. एक तर चंद्र म्हणजे मनाचा कारक आहे, त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी ध्यान करावं असं सांगितलं जातं. अमावस्या आणि पौर्णिमा, जसं पौर्णिमा अमावस्येला पृथ्वी वरच्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्राच्या भरती ओहोटीमध्ये जसा पौर्णिमे आणि अमावस्येचा परिणाम होत असतो, तसाच आपल्या शरीरामध्ये जे पाणी आहे त्याचा त्याच्यावरती सुद्धा या चंद्राचा परिणाम होत असतो. म्हणजे काही वेळा ते असे खूप मोठी भरती म्हणजे काही काही जण ऑब्झर्व करतात, काही जण सांगतात की पौर्णिमे अमावस्येच्या दिवशी किंवा ती जवळ आली की आमच्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप मध्ये थोडस हे होतं, किंवा मला थोडस अनइझी वाटतं किंवा अँझायटी वाढते, अशा प्रकारे काही जण मला सांगत असतात. तर मग हे घडून म्हणजे होऊ नये किंवा ते थोडंफार कंट्रोलमध्ये राहावं म्हणून मेडिटेशन करायचं असतं आपण. आणि आपण ह्याच मेडिटेशनद्वारे एक छान आज एक प्रोसेस करणार आहोत. ते म्हणजे त्याला मॅनिफेस्टेशन असंही म्हणू शकतो आपण. तर आपण ही प्रोसेस काय आहे ते आपण जाणून घेऊया. आता आपण एक पेन आणि पेपर घेतला, म्हणजे आता समजा तुमच्याकडे नसेल काही कारणाने, तर तुम्ही हे सगळं नंतर सुद्धा करू शकता, काही हरकत नाहीये. पेन पेपर घ्यायचा, त्याच्यावरती तुमची एक विश लिहायची, आणि तो पेपर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या भांड्याच्या खाली तो पेपर घडी करून ठेवा. आणि आता आपल्याला माहितीये की आपण ही विश कशा प्रकारे लिहितो, तर अफर्मेशन फॉर्मॅट मध्ये, म्हणजे अमुक अमुक घडलेलं आहे किंवा घडत आहे, जे आपल्याला घडायला हवं ते. म्हणजे आता आपल्याला चांगली हेल्थ पाहिजे असेल तर आपण म्हणणार की माझी प्रकृती अत्यंत चांगली आहे असं, किंवा जे काही तुम्हाला इच्छा असेल मनाची ती अशी लिहायची. शक्यतो एक लिहा,
आणि अशा बाकीच्या इच्छा तुम्ही बाकीच्या पौर्णिमांना किंवा नंतरही करू शकता, असं काही नाहीये. पण एक इच्छा लिहिली की सगळी आपली एनर्जी त्याच्याकडे फोकस होते. तर त्याच्यामुळे आपण एक इच्छा लिहिणार आहोत. आणि पाण्याचं भांड जे आहे ते जर तुम्ही असं पसरट घेऊ शकलात तर छान होईल. तर त्यामुळे तुम्ही आता एक इच्छा लिहा. जर कोणाला कॅमेरा ऑन करणं शक्य असेल तर कॅमेरा ऑन केला तर बरं होईल. तर आपण आता एक इच्छा एका पेपरवर पेनवर लिहिणार आहोत. किंवा जर तुमच्याकडे आता पेन पेपर नसेल आणि ही प्रोसेस तुम्हाला नंतर करायची असेल तरीही तुम्ही मनातल्या मनात आठवून ठेवू शकता काय इच्छा आहे आपली. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. असं होऊ दे वगैरे असं म्हणायचं की झालेलं आहे किंवा होत आहे. झालेलं नाही का तेव्हा एवढं अपेक्षित आहे तरी पण झालेलं आहे. लेकाचं लग्न ठरलेलं आहे. नसली तरी चालेल. तू पण बॉटल घे त्याच्यात. हो. त्यामुळे सध्या तुमच्याकडे जरी बॉटल असली आणि तुम्ही हे केलं तरी काय हरकत नाही. हो, घरी जाऊन तुम्हाला करावं लागेल कारण की आपल्याला ते चंद्रप्रकाशात ते पाणी ठेवायचं आहे. जसं आपण आपल्याला आपल्या ह्या संस्कृतीमध्ये आपल्याला हे अनुभव आपण घेतोय की आपल्याला माहिती आहे. हा, कोजागिरी पौर्णिमेला पण आपण असं करतो की ते दूध चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवतो. त्याच्यामध्ये चंद्राची ऊर्जा येते. हा, त्याच्यामध्ये चंद्राची ऊर्जा येते आणि ते ग्रहण करणं आणि तेव्हा आपण लक्ष्मीचं पूजनही करतो. म्हणजे लक्ष्मी जागरण करते. लक्ष्मी असं विचारते तो जागरती. मग त्याच्यावर तिची कृपा होते म्हणून आपण जागे. आता तसे आपण दररोजच जागे असतो. हल्लीच्या लाईफस्टाईल प्रमाणे. तर मी असं अज्युम करते की लिहून झालेलं आहे. आपल्या ज्या पाण्यामध्ये आपण जे व्हायब्रेशन्स पाठवणार आहोत तेच आपण पुन्हा आपल्या शरीरामध्ये प्राशन पाणी प्राशन केल्यानंतर पोहोचणार आहोत. तेच आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळे मॅनिफेस्टेशन इझी होऊन जातं. त्याच्यासाठी ही सगळी प्रोसेस असते. ते व्हायब्रेशन्स थोडक्यात आपण घेत असतो. आणि इच्छा लिहिताना शक्यतो विधायक इच्छा लिहिणार तर ती पूर्ण होते. कारण जर ती विधायक नसेल तर ती आपल्यालाच हरकत ठरेल कारण आपण ते पाणी पिणार आहोत. तर मी असं अज्युम करते की तुमचं लिहून झालेलं आहे आणि तो कागद त्या पाण्याने भरलेल्या भांड्याच्या खाली ठेवायचा आहे. आणि मी एक स्क्रीन शेअर करते. नंतर आपल्याला डोळे मिटूनच ध्यान करायचं आहे. पण एकदा हा मंत्र बघून घ्या. हा चंद्राचा मंत्र आहे. आपल्या ग्रुपवर म्हणजे तुम्ही बघू शकता जे इकडे प्रत्यक्ष ध्यान करत आहे. तर हा असा याचा मंत्र आहे. ओम श्राम श्रीम श्रौम सह चंद्रमसे नमः. हा मंत्र आपण म्हणणार आहोत
ह्या मंत्राचं उच्चारण करणार आहोत ते व्हायब्रेशन्स त्या पाण्यामध्ये जाणार आहेत. हा, उघडून ठेवलं तर जास्ती चांगलं. शक्यतो उघडून उघडून ठेवा. आणि जेव्हा तुम्ही घरी ही प्रोसेस परत कराल, आता समजा तुमच्याकडे, तर पसरट भांड घेऊन करा. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चंद्राच्या प्रकाशात करा, ते जास्त चांगलं होईल. ऍड असं एक एक ऍड ऑन करत जायचं. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ते, तो मंत्र आपण म्हणणार आहोत. जर तुम्हाला तो पाठांतर तुमचं नाही झालं तर तुम्ही तो वाचून म्हटलं तरीही चालेल, आणि ज्यांना तो पाठ आहे त्यांनी डोळे मिटून म्हटलं तरीही चालेल. आपलं मुख्य उद्देश हा व्हायब्रेशन्स, मंत्राचे व्हायब्रेशन्स त्या पाण्यामध्ये पोहोचवणं, असा आपला उद्देश आहे. त्यामुळे तुम्ही डोळे उघडे ठेवून म्हटलं तरी काही हरकत नाहीये. हा, पण नंतर तुम्ही, आता नाही. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन, जेव्हा मंत्र म्हणायचा असेल तेव्हा डोळे उघडून तुम्ही तो वाचू शकता. डोळे मिटून घेतलेले आहेत. संपूर्ण जाणीव श्वासावर आहे. संपूर्ण शरीर शिथिल आहे. आपण आपल्या मास्टर्सना आवाहन करायचं आहे. तसंच आपण आज बुद्धांना आवाहन करूया. आणि त्यांना सांगायचंय की जी ही इच्छा मी लिहिलेली आहे ती पूर्ण होण्यासाठी मी हे मेडिटेशन करत आहे. चंद्र देवतेलाही आवाहन करू शकता, तुमच्या आवडत्या देवी देवतांनाही आवाहन करू शकता, मास्टर्स, गुरु, जे कोणी असतील. आणि त्यांना सांगायचंय की ही माझी इच्छा पूर्ण झालेली आहे, त्यासाठी मी हे मेडिटेशन करत आहे. तुमचे मदत, तुमचे प्रोटेक्शन माझ्या बरोबर असू द्या, आणि तुमची मदत आणि मार्गदर्शन देखील माझ्या बरोबर असू द्या. सावकाश श्वासोश्वास चालू आहे. दीर्घ श्वसन चालू आहे. आपण आता मंत्र म्हणणार आहोत. 21 वेळा मंत्र म्हणणार आहोत. ज्यांना फक्त ऐकायचं असेल डोळे मिटून ते ऐकू शकतात, माझ्या बरोबर म्हणू सुद्धा शकतात. ज्यांना डोळे उघडे ठेवून तो वाचून म्हणायचा असेल तर तसंही केलं तरी हरकत नाही. ओम श्राम श्रीम श्रौं सह चंद्रमसे नमः. 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 ओम श्राम श्रीम श्रौं सह
चंद्रमसे नमः। ओम श्रां श्रीं श्रौं सः 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 चंद्रमसे नमः। श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः। ओम श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः। ओम श्रां श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः। सावकाश हा मंत्र याचे व्हायब्रेशन्स संपूर्ण शरीरात पसरताना तुम्हाला जाणवते. आता असं इमॅजिन करायचंय की जो पूर्ण चंद्र आहे तो आपल्या डोक्यावर आलेला आहे आणि त्या चंद्रात येणाऱ्या सुंदर प्रकाश आपल्या सहस्रार चक्रामधून आपल्या शरीरात प्रवेश करत डोक्यामधून कपाळामधून प्रवास करत करत संपूर्ण शरीरात पसरतोय. या चंद्राच्या प्रकाशाबरोबरच जसा जसा तो आपल्या प्रत्येक चक्रामधून जातोय तसं तसं प्रत्येक चक्र संतुलित होत जात. सहस्रार चक्रामधून आज्ञा चक्रामधून आज्ञा चक्रामधून विशुद्धी चक्रामधून विशुद्धी चक्रामधून हृदय चक्रामधून तिथून मणिपूर चक्रामधून स्वादिष्टान चक्रामधून प्रवास करत हा संपूर्ण प्रकाश भूत चक्र म्हणजेच मूलाधार चक्रापर्यंत पोहोचलाय. आणि मूलाधार चक्रामधूनच पायांमधून तो अगदी जमिनीपर्यंत गेलेला आहे.
आपलं शरीर चंद्राप्रमाणेच प्रकाशमय झालेलं आहे याची जाणीव होते. अतिशय सुंदर, अतिशय हलकं वाटतं. एनर्जी फ्लो संपूर्ण शरीरामध्ये अतिशय सुरळीतपणे प्रवाह चालू आहे. ऊर्जेचा प्रवाह. ब्लॉकेजेस, गाठी या ऊर्जेच्या प्रवाहामध्ये येत होत्या, त्या या चंद्राच्या डिव्हाइन प्रकाशामुळे विरघळून गेलेल्या आहेत. ऊर्जेचा सुंदर असा प्रवाह डोक्यापासून पायापर्यंत अगदी जाणवतो. या अशा सुंदर आणि तरल अवस्थेत असताना आपल्याकडे ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत त्यासाठी आपण पहिले कृतज्ञता व्यक्त करायची. मनातल्या मनातच कृतज्ञता व्यक्त करायची. त्याला गुरुंनी, मास्टर्सनी जे जे त्या सगळ्यासाठी पहिले त्यांचे आभार मानायचे. आणि आपण जी इच्छा लिहिली होती ती त्यांना सांगायचे. मनातल्या मनातच सांगायचे. मनातल्या मनातच त्यांना म्हणायचं की तुम्ही मला भरभरून दिलं आहे, खूप काही दिलं आहे, त्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे, कृतज्ञ आहे. आणि ही माझी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करते किंवा करते. आणि पुन्हा एकदा ती इच्छा मनातल्या मनात आठवायची. आणि असं इमॅजिन करायचं जी तुमची इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि त्याचं सगळं पूर्ण झाल्यानंतरच चित्र जणू काही तुम्ही बघत आहात. तुमच्या डोळ्यासमोर सगळं काही घडत आहे. ती इच्छा पूर्ण झाल्यानंतरच चित्र डोळ्यासमोर आणायचंय. आणि तुम्हाला जो आनंद, ती इच्छा पूर्ण झाल्यानंतरचा जो आनंद मिळणार आहे तो फील करायचा आहे आतून. आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतरच जे चित्र आहे त्याच्यामध्ये डिटेलिंग करायचंय मनातल्या मनात. जेवढं काही डिटेलिंग करता येईल. इच्छा पूर्ण झाल्यानंतर आजूबाजूला असलेल्या व्यक्तींमध्ये, वातावरणामध्ये जे काही तुम्हाला अपेक्षित आहे ते मनास डोळ्यासमोर आणायचंय. मनातल्या मनातच आणायचंय. त्याच्यात जणू रंग भरतो आपण रांगोळीमध्ये तसे रंग भरायचे. जेवढं डिटेलिंग करता येईल त्याच्यात जर तुम्ही असाल तर तुम्ही तुमचं ड्रेसिंग,
तुमची हेअरस्टाईल, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव, जे काही तुम्हाला इमॅजिन करता येईल ते चित्र पूर्ण करायचंय. तुम्ही घातलेले एक्सेसरीज किंवा तुमच्या स्वप्नातल्या चित्रामध्ये ज्या व्यक्ती आहेत, तर डिटेलिंग करायचं. जे जिथे घडतंय त्या जागेचं डिटेलिंग करायचंय, इमॅजिनेशन करायचं. जेवढं डिटेलिंग करता येईल तेवढं करायचंय. आणि हे सगळं बघितल्यानंतर एक खूप असा समाधान, आनंद असा भरून राहिलेला असेल मनामध्ये, शरीरामध्ये, तो अनुभवायचा. की तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतरचा नंतरचं तुमचं स्टेट ऑफ माइंड कसं असेल हे पण इमॅजिन करायचं. हे जे मनातलं समाधान आहे, आनंद आहे, त्याला आता आजच्या चंद्राप्रमाणेच पूर्ण रूप आलेलं आहे. आणि तुम्हाला सुद्धा एक पूर्ण रूप प्राप्त झालेलं आहे. कंटेंटेड असं फिलिंग आहे. हे कंटेंटेड फिलिंग हे तुमच्या आता हृदयात कदाचित वाटत असेल, ते संपूर्ण शरीरात मनाने प्रत्येक पेशीपर्यंत ते कंटेंटेड कम्प्लीटनेसचं जे फिलिंग आहे ते सगळ्या पेशींपर्यंत पोहोचवायचं. आणि 3 वेळा हे वाक्य म्हणायचे. आय एम कम्प्लीट. आय एम कम्प्लीट. आय एम कम्प्लीट. आय एम कंटेंटेड. आय एम कंटेंटेड. आय एम कंटेंटेड. आय एम ब्लिसफुल. आय एम ब्लिसफुल. आय एम ब्लिसफुल. I am peace. I am peace. I am peace. I am love. I am love. I am love. प्रत्येक श्वासाबरोबर ही सगळी वाक्य आपल्या शरीरामध्ये, आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात याची जाणीव. अजून श्वास या फिलिंग मध्ये हा छान आनंद अनुभवायचा आहे. सावकाश वर्तमानात परत येताना
दीर्घ श्वसन घ्यायचं आहे. शरीराची किंचित हालचाल करायची. हातापायाची किंचित हालचाल, मानेची किंचित हालचाल. आणि सावकाश दोनही हाताचे एकमेकावर घर्षण करून ती ऊर्जा प्रथम डोळ्यांना, हृदय चक्राला, नाभी चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम. डोळे उघडल्यानंतर पाणी पिऊन घ्यायचंय. छान मंत्रोच्चार केलेलं हे पाणी मंत्रांनी चार्ज केलेलं हे पाणी पिऊन घ्या. आणि काहीतरी गोड घ्या. हा, कोण आपला अनुभव सांगतोय? हरिओम. नमस्कार. हा नमस्कार. हो नमस्कार. खूप छान वाटलं. धन्यवाद. खूप दिवसांनी योग आला. हो हो, मी म्हणणार म्हणजे तुमचं नाव बघितल्यावर मी म्हंटल बऱ्याच दिवसांनी जमलं. सध्या मुलांकडे पुण्याला आलोय. अच्छा. विचार आहे मुंबईला चक्कर मारील, पण फोन करून मग येईल. अजून कोण सांगते? खूप छान वाटलं योगिनी. हा भारती ताई. मी आज बरेच दिवसातून जॉईन झाले. हो. खूपच छान घेतलं पण. हॅलो. खूपच छान घेतलं पण. ऐकायला येतंय ना? हो येतोय. थोडा आवाज ब्रेक होतोय. का होतोय काही समजत नाही, पण ठीक आहे. धन्यवाद. हो धन्यवाद. YouTube वर टाकणार आहेस का तू हे? हो हो टाकेन. हा, रात्री करता येईल. हो रात्री करा सगळ्यांनी. पौर्णिमा आहे. मी म्हणेन जेवढं शक्य होईल तेवढं चंद्राच्या प्रकाशात जर तुम्हाला ऍक्च्युअल ते भांड ठेवता आलं, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला जर चंद्रप्रकाशात बसून हे करणं शक्य असलं तर ते छान होईल जास्त. ठीक आहे, आमच्या इथे येतेच आहे चंद्रप्रकाश मागे. हा, म्हणून म्हटलं की सगळ्यांना शक्य होतच हो असं ना. नाही. थँक्यू. योगिनी खूप छान झालं आजचं मेडिटेशन. आणि अनुभवता आलं, म्हणजे सगळ्या गोष्टी अनुभवता आल्या. फक्त तुझा आवाज मध्ये मध्ये खूप ब्रेक होत होता, त्याच्यामुळे जेवढं समजलं तेवढं म्हणजे केलं. पण अनुभव खूप छान होता आजचा. थँक्यू. ऍक्च्युली ते इथे मी आलीये ना, इथे नेटवर्क जरा कमी आहे त्याच्यामुळे. कारण मध्ये मध्ये खूप ब्रेक होत होता आवाज. पण तू जेव्हा टाकशील तेव्हा परत करेल म्हणजे मी. पण आता तर असं खूप छान वाटतंय म्हणजे. हो चालेल.
हो म्हणजे ते रेकॉर्ड मला मिळालं ना तर लगेच टाकते. आज जर का ते झालं असेल अवेलेबल प्रकाश त्याचा फायदा घेते तुझी बघते ना. अजून कोण सांगतंय? योगिनीताई पूजा बोलतेय. हे हा कोण बोलतंय? पेपरचं काय करायचं होतं? म्हणजे आपलं आवाज येत नाहीये नीट. हॅलो, हा आता कोण येतोय? बोलतंय? पूजा बोलतेय. हा हा पूजा बोल बोल. हे पेपरवर जे आपण संकल्प लिहिला त्याचं आपण काय करायचं, आता ठेवायचा तो की काय करायचं त्याचं? हा तो ठेवू पण शकता. ठेवून दिला तरी काही हरकत नाही. ते आपण पॉझिटिव्हच काहीतरी लिहिलंय ना, त्यामुळे हा, तुम्ही ठेवूनही देऊ शकता. किंवा हा म्हणजे असं एका कागदाचं आपल्याला काही हे होत असेल असं वाटत नाही. किंवा म्हणजे तू काहीतरी असं मातीचं हे करा किंवा असं. ओके. पण म्हणजे ठेवला तरी चालेल. हा हा ठेवला तरी चालेल, कारण आपण ते म्हणजे चांगलंच लिहिलंय ना त्याच्यावर, त्यामुळे ठेवला तरी Yes. चालेल. आणि मेडिटेशनचा पण खूप मस्त एक्सपिरियन्स आला. बघता आलं जे 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 काही लिहिलं होतं तसंच्या तसं बघता आलं. त्यामुळे तरी आणि तुमचं चंद्रप्रकाश हे खूप मस्त हो तुझं तुझं बॉडीमध्ये. इमॅजिनेशन छान आहे. थँक्यू. त्यामुळे मस्त वाटलं. थँक्यू. थँक्यू. सांगू? हा मिनल. हा. अ, छान वाटलं. मस्तच. तू जे जे सांगितलंस ते ते सगळं करता आलं. जे जे इमॅजिन करायला सांगितलंस इन फ्युचर मध्ये, म्हणजे जी इच्छा पूर्ण झाल्यावरती ते छान इमॅजिन करता आलं. मध्ये मध्ये कोणीतरी सांगितलं त्याप्रमाणे तुझा आवाज ब्रेक होत होता, पण मी पुन्हा कनेक्ट होत होते. म्हणजे ब्रेक जरी झालं तरी माझी ती थोड्या वेळासाठी ती लिंक तुटत होती, पण मी पुन्हा कनेक्ट होत होते. ओव्हरऑल अनुभव फारच छान होता, खूप सुंदर होता, मस्त. थँक्यू. थँक्स फॉर शेअरिंग. हरिओम, योगिनीताई, नेहा बोलतेय. हा छान वाटलं, खरंच खरंच मस्त वाटलं. खूप सुंदर. थँक्यू. थँक्यू. गोड खा आणि पाणी प्या सगळ्यांना. चॅट्स मध्ये ओके. बाय पूजा. मी लिव्ह करू मीटिंग? हो हो चालेल. चालेल. ओके. थँक्यू. 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 योगिनीताई मी पण दुसऱ्या बाहेर जातोय. खूप खूप धन्यवाद. छान वाटलं आज हो अनेक दिवसांनी तुम्हाला भेटून. चला, हो हरिओम. पण भेटूया. अरे ओके चालेल. अजून कोणी सांगत नाहीये असं वाटतंय, त्यामुळे आपण एंड करते मीटिंग.